Hey, this is Jhadbepiers Taudgaon. Today we are starting our daily activity. One day, one structure. बघा, we are learning English through structural approach. आपण structural approach चा वापर करून या ठिकाणी इंग्रजी शिकतोय. नीट बसा. आणि त्यामध्ये आपण एक 100 days 100 स्ट्रक्चर्स असं चॅलेंज घेतलंय. त्यापैकी आज आपला डे आहे 70वा दिवस आहे. आणि आज आपण काय शिकणार आहोत बघा. yesterday and the day before yesterday we learned the structure of past perfect tense and their negative forms. आपण परवा दिवशी पास्ट परफेक्ट टेन्स शिकला, त्याचा निगेटिव्ह फॉर्म काल शिकला. आज आपल्याला त्याचे क्वेश्चन्स शिकायचे आहेत. त्यासाठी स्ट्रक्चर आहे बघा, हॅड प्लस यस प्लस V3 प्लस ओ. बघा, हॅड सगळ्यांसाठीच आहे, त्यामुळे समोर येणार आहे. टुडे वी आर लर्निंग द येस नो टाईप क्वेश्चन्स ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. बघा, हॅड सुरुवातीला घेतले, त्यानंतर सब्जेक्ट बघा आपले या ठिकाणी घेतलेले आपण 8. याच्यामध्ये प्रोनाऊन पण आलेले आहेत आणि नाउन पण आलेले आहेत. त्यानंतर V3 घेतलेले आहेत बघा वेगवेगळे, आणि त्याच्यासोबत ऑब्जेक्ट घेतलेले आहेत. बघा, सुरुवात करूया आपण. मी झाडांना पाणी घातले होते. बघा, मी घातले होते म्हणतोय, हा प्रश्न नाही. मी झाडांना पाणी घातले होते. हा सांगा. I had watered the plants. आय हॅड वॉटर्ड द प्लांट. मी झाडांना पाणी घातले नव्हते. हा, I had not watered the plants. वॉटर्ड द प्लांट. मी झाडांना पाणी घातले होते का? हा, Had I watered the plants? हा, हॅड आय वॉटर्ड द प्लांट. बघा, लक्षात आले तुमच्या. आता पुढे बघा. आम्ही शेताला गेलो होतो. गेलो होतो. आम्ही शेताला गेलो होतो. We had going to farm. गॉन. We had Gone. gone to farm. वी हॅड गॉन टू फार्म म्हणा. We had gone to farm. हा, आम्ही शेताला गेलो नव्हतो. हा सांगा, आम्ही शेताला गेलो नव्हतो. हा, वी We had not gone to farm. वी हॅड नॉट गॉन टू फार्म. बघा, आता आम्ही शेताला गेलो होतो का? हा, आम्ही शेताला गेलो होतो का? Had we go to farm? गॉन. Had we gone to farm? हॅड वी गॉन टू फार्म. त्यानंतर बघा, आपण टीच वापरले. त्यांनी इंग्रजी शिकवली होती का? त्यांनी इंग्रजी शिकवली होती का? सांगा. Had they taught English? हॅड दे टॉट इंग्लिश. पुढचं बघा, तू वर्गखोली साफ केली होती का? तू वर्गखोली साफ केली होती का? Had you cleaned the classroom? हॅड यू क्लीन द क्लासरूम. त्याच्यानंतर त्याने प्रश्नाचे उत्तर दिले होते का? त्याने प्रश्नाचे उत्तर दिले होते का? हा सांगा. Had he answered the question? had he answered the question. पुढचं बघा, ती शाळेला आली होती का? ती शाळेला आली होती का? सिद्धू सांगा. Had she come to school? शाबास. त्यानंतर त्याने स्पर्श केला होता का? एखादा प्राणी, कुत्रा वगैरे, आणि आपल्याला विचारायचे त्याने स्पर्श केला होता का, तर कसं म्हणणार? हा सांगा. Had it touched? हॅड इट टच्ड. बघा, आता नाऊन आपण या ठिकाणी टायगर घेतलाय. वाघाने शिकार केली होती का? हा सांगा. वाघाने शिकार केली होती का? Had tiger हंटर नाही, हंटेड. पुन्हा एकदा. Had tiger hunted? हा, हॅड टायगर हंटेड. अशा प्रकारे बघा, या ठिकाणी या ठिकाणी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचे येस नो टाईप क्वेश्चन्सचे स्ट्रक्चर आज आपण शिकलेलो आहोत. So you should make 30 sentences using this structure. This is the homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you.